डाऊन हे का होते? आता पहा, डीप गळा जर असला तर आपण काय करतो, शोल्डर हे मोठं ठेवतो. शोल्डर, पहिली गोष्ट म्हणजे शोल्डर हे आपल्याला मोठं ठेवायचं नाहीये. डीप गळा असला की शोल्डर हे कमी असतं. नंतर जी गळा रुंदी असते, आपण काय करतो, साईज वाढली म्हणजे गळा रुंदीही वाढवून देतो. गळा रुंदी तुम्हाला नाही वाढवायची आहे, साईजही वाढली तरी गळा रुंदी वाढवायची नाही. खालची साईड, जी उंचीच्या खालच्या साईडला जिथं गळा आपल्याला राऊंड शेप वगैरे आपण काही देतो त्या साईज वाढवली तर चालते, पण गळा रुंदी वरच्या साईडला नका वाढवू. ती वाढवल्याने तुमची ही शोल्डर हे डाऊन होईलच. मग आता ठीक आहे, तुम्ही शोल्डर कमी घेतलं, गळा रुंदी कमी घेतली आणि मग तसं शिवलं तर चालेल का? नाही, तसंही नाही चालणार. कारण जरी तुम्ही शोल्डर कमी घेतलं, गळा रुंदी तुम्ही कमी ठेवली, पण शोल्डरला जर डाऊनच केलं नाही तर मग शोल्डर हे परफेक्ट बसणार का? नाही बसणार. तर तुम्हाला हे शोल्डर कसं डाऊन करायचं, किंवा आता समजा जास्त साधारण जी गळा रुंदी असेल ती किती ठेवायला पाहिजे, तर गळा रुंदी तुम्ही 2 इंच ठेवा. त्याच्या पुढे तुम्ही जाऊच नका. खूप हेवी साईज आहे, 42, 46 साईज आहे, तरच तुम्ही 2.25 घ्या. याच्या पुढे तुम्ही घेऊच नका. तुम्ही काय करता की गळा, जी साईज असते ब्लाऊजची ती वाढली म्हणजे गळा रुंदीही वाढवून देता. मग मेन कारण हेच आहे की आपण शोल्डर हे ह्याच कारणाने आपलं हे डाऊन होत असतं. आता 34, 36 साईज या 32 साईज हे साईज जर राहिले ना 36 पर्यंत, आता जसं माझं हे 36 साईज आहे, आता माझं जर हे शोल्डर पहा किती छोटं आहे, मी हे 5 इंचाचं ठेवलेलं आहे हे शोल्डर. आणि मग 5 इंचाचा डीप असेल ना गळा, जसं आता हा डीप गळा असला ना शोल्डर कमी ठेवा. कारण हा जो इथे जे डीप गळा असला की शोल्डर आपोआप इथे येतं. कमी गळा असला तेव्हा शोल्डर मोठं ठेवता, डीप गळा असला की शोल्डर हे मोठं ठेवत नाही. आता डाऊन कसं करायचं हे पहा. या साईडला तुम्हाला 1/2 इंच असा डाऊन करायचा आहे. शोल्डर कमी घेतलं, गळा रुंदी कमी घेतली तर डाऊनही करायचं आहे आणि त्याच पद्धतीने जॉईन करायचंय. तर अशा पद्धतीने तुम्ही करा, तुमचेही ब्लाऊज वगैरे डाऊन होणार नाही.